नाही हातीच नकली जेजुरीवरून आता आम्ही निघालेलो आहे अष्टविनायक गणपतीच्या मंदिरात आणि आता आम्ही तिथून लवकरच पोहोचूया. वेलकम टू ऐश्वर्या राठोड व्लॉग. आता आम्ही आलेलो आहे अष्टविनायक मंदिरात. तर अष्टविनायक मंदिरपैकी एक मंदिर आहे. तर कोणतं मंदिर आहे तर ते आहे मयुरेश्वर मंदिर, मयुरेश्वर अष्टविनायक मंदिर. तर चला जाऊया आपण मयुरेश्वर अष्टविनायक मंदिराकडे. हे बघा इथं किती सुंदर मंदिराचं काम चालू आहे आणि किती मस्त मस्त कोरीव काम केलेलं आहे. ते बघ फारच मस्त वाटतंय आणि मंदिराचं काम चालूच आहे. जैन मंदिर. गाडी केली आहे आम्ही पार्क आणि आता आम्ही चाललो आहे मंदिराच्या जवळ. आणि बघा इथून मंदिराचं नाव सुद्धा आपल्याला दिसतंय मयुरेश्वर मंदिर, जे की आहे गणपती बाप्पाचं मंदिर. तर चला आलोच आहे आपण आता मंदिराच्या एकदम जवळ. आणि इथे पुढे गेल्यावर आम्हाला काय दिसलं, इथं सगळे अष्टविनायक गणपती बाप्पांची माहिती प्लस पूर्ण नकाशावरती दाखवलेले आहे की कुठे कुठे अष्टविनायक गणपती बाप्पांचे मंदिर आहे. ते तिथं आम्ही सगळेजण बघतोय की कुठं कुठं आहे. आम्ही दोघं पहिल्यांदा सोबत आलेलो आहे अष्टविनायक गणपती बाप्पाच्या मंदिरात. पहिल्या गणपतीसाठी आलो आम्ही. पहिला गणपती जे की आहे मयुरेश्वर मोरगावचा मयुरेश्वर. आम्ही इथून आता पूजाचं सामान घेतोय, नारळ वगैरे, फुल प्लस मोदक पण, कारण की गणपती बाप्पाचे मोदक फार फेवरेट असतात. तर चला पूजाची ताट घेतली आहे आणि जाऊया आता मंदिरात. तर मंदिरात जाण्यासाठी गर्दी तर दिसतेच आहे की खूप गर्दी आहे, पण ठीक आहे आपण जाऊया आणि मस्त दर्शन करूया. श्री मयुरेश्वर मंदिर क्षेत्र मोरेगाव, म्हणजे हे मयुरेश्वर मंदिर हे मोरेगाव येथे आहे आणि हे फार फेमस मंदिर आहे. आणि आम्ही इथं आज फर्स्ट टाईम आलेलो आहे. आणि बघा इथं आम्ही लाईनीत पण लागलेलो आहे. लाईन दिसतीच आहे, खूप मोठी लाईन आहे, कारण की अर्धे लोक जेजुरीवरतून इथं आलेले आहे ह्या मंदिरात, कारण की डिस्टन्स फार कमी आहे इथे. त्यामुळे तर चला जाऊया आता मंदिराच्या मध्ये दर्शन करण्यासाठी. आणि दर्शन करायला आता खूप मोठी रांग असणार आहे, कारण की गणपतीच्या मध्ये एंटर करायलाच इतकी गर्दी होती, तर मध्ये फारच गर्दी असणार आहे. मस्त मस्त गणपती केलेले आहे, ते ऑल डिटेल दिलेली आहे अजून. आणि इकडे बघा इथे सुद्धा गर्दी, मंदिरामध्ये गर्दी असतेच आपल्या इकडच्या सगळ्या मंदिरामध्ये, फुल ऑन गर्दी आहे गाईज. पट करूया लाईन क्रॉस आणि करूया मस्तपैकी गणपती बाप्पांचे दर्शन. बघू शकता तुम्ही किती मोठी लाईन लागलेली आहे. बघूयात आमचं किती टायमिंग नंतर नंबर लागतं ते. हे काय टाकलं त्याच्यामध्ये? लाईन देखो पीछे, लाईन आगे. गाईस तुळशी वृंदावन बघा किती छान आहे. त्याच्यावर मस्त राधाकृष्ण, राधा दामोदर असे वेगवेगळे नाव लिहिलेले आहे. आणि हे मंदिर बघा किती सुंदर, नवीनच कलर केलेला टाईप मस्त आहे. आणि स्टील आम्ही थकले, जॅम झालेलो आहे लाईनमध्ये. लाईन लावण्यासाठी आता आपल्याला असं वरती जावं लागणार आहे. ह्या सीड्यांवरतून मग असं खाली येऊन असं आपला नंबर लागणार आहे. आमच्या अर्धे मंडळी इथं पोहोचलेले आहे बघा, आणि आम्ही स्टील खालीच आहे. चलो हम भी इन पायरियों पे चढ़ के लग चुके हैं. किती सुंदर असं डेकोरेशन. हे मंदिराचं वरचं व्ह्यू आहे गाईस.
आता आम्ही लवकरच मंदिराच्या मध्ये चाललोय. मध्ये फोन अलाउड नाही, फोन ठेवून देते. आमचं खूप मस्त दर्शन झालेलं आहे मोरेश्वर गणपती बाप्पाचे. आणि सगळे आता गाभाऱ्यात बसलेलो आहे मस्तपैकी. आमची टीम सगळे दर्शन करून बाहेर येत आहे मस्तपैकी. तर फार मस्त केलेलं आहे. या तिघांचं अजून डिस्कशन चालू आहे की आता आपण थर्ड कोणत्या मंदिरात जायचं ते सगळे करत आहे डिस्कशन. चला तोपर्यंत आपण जाऊया मंदिराकडे दुसऱ्या. आणि इथं बघा त्यांचं पुन्हा सुरू झालं आहे फोटोशूट करणं. त्यांचं चालू आहे मस्तपैकी फोटोशूट. दर्शन तर फार मस्त झालेलं आहे आमचं मंदिराचं. आणि इथं पण आहे आपले नंदीदेव. ते बघा हे नंदीदेवची पण ते किती छान आहे. आता गणपती बाप्पाचे आमचे दर्शन झाले. आता आम्ही चाललोय रिटर्न घरी. तर चला जाऊया पटपट घरी. हे मंदिर खूप आवडले आम्हाला सगळ्यांना. किती छान त्याच्यावर डिझाईन केलेली आहे. आता इथं थांबलेलो आहे गाईस चाय पिण्यासाठी. चाय पियेंगे. होता आणि खाली खूप सारे केळे पडले होते तर खात कसं काय नव्हता. माकड झाडावर बसलेला होता. खाली खूप सारे केळे पडलेल्या होत्या तरी तो खात कसं काय नव्हता. पोट भरलेलं असेल. केळ्याचे झाडं तरी असतात. केळ्याचे नंतर चाल होतं ना केळी निघून गेलं. कोणत्या झाडावर बसलेलं? कोणत्या पण आमच्या झाडाला केळ्या कसं काय? केळ्या खाली पडलेल्या. केळ्या खाली कसं पडलेलं? केळ्या नसतं ना झाडाला. झाडाला केळ्या तोडून खाली हारले हारले नकली होता. खाली सावलीत बसला होता आणि त्याच्या समोर खूप साऱ्या केळ्या पडल्या होत्या तरी तो खात खूप सारा. यावेळेस केळ्या नकली होते. नाही हातीच नकली होता. नेक्स्ट तुम जीत नहीं सकते भाई. कुछ भी बोलो. झाडावरती राहत नाही तरी पंख दोन. झाडावरती राहत नाही तरी पण आहे त्याला पंख दोन. दोन पंख. माशी. नाही माशीला तर आहे ना दोन पंख. झाडावर पण नाही राहत. नाही उत्तर नाही पण उत्तर तर बरोबर ना माझं. ते पाण्यात राहतं ना. माशी. नाही चालत. असं क्वेश्चनला हे कर ना. हवेतच राहतं पण झाडावर बसत नाही असंच ना. हा. तसंच आहे. पंख. फॅन. 3 फॅन असतात. मग काय झालं? 2 फॅनचं. सजीव ते नाही. काय झाडावर राहत नाही तरी पंख असतात 2. पंख दोन. परी. आणि तो उडू पण शकतो. परी आहे ना. उडू पण शकतो. पंख उडण्यासाठी असतं ना. मच्छर एक काय हारलो. इमान परी पण म्हटलं. हा नेक्स्ट. एक माणूस जर गुहेत गेला तर वापस येऊ शकतो का वाघाच्या. माणूस जर वाघाच्या गुहेत गेला तर वापस येऊ शकतो. हा? येऊ शकतो ना. वापस काय वाघ नाही ना गुहेत. काय गुहेत वाघ नाही ना. वाघ गुहेत नकली असतं. वाघ जर गुहेत नसला तर जाऊ नाही शकतो ना. हा ते पण बरोबर. आन्सर भेटला. हे नकली वाघ. कोण जिंकलं? मी जिंकलो. Yes. आता मी विचारू का? हा हा विचार मला. एक विमान असतं हा. त्याच्यामध्ये ना 10 विटा असतात. विटा म्हणजे ते भिंत जुने बांधतात ते. 10 दगड असतात. दगड नाही. हा? दगड.
हा मोबाईल असतो. मोबाईल म्हणजे काय? आता ऐकून घे. क्वेश्चनचा आन्सर दे ना आता. ऐक ना क्वेश्चन. बरं 10,000 त्यातले एक खाली पडतं. हा. किती उरले वर? 9. 9 बरोबर आहे ना. हा. आता हे लक्षात ठेवा. 9 बरोबर आहे. हा. आता एक फ्रीज आहे. कटिंग करा कटिंग. हां फ्रीजमध्ये मला एक हत्ती ठेवायचं. काय ठेवायचं? हत्ती. हत्ती. हां कसं ठेवणार मी? ठेवू शकतो. कसं ठेवणार सांग. हं? कसं ठेवणार? ठेवू शकतो. दरवाजा उघडून ठेवणार ना? का ठेवू शकत नाही? दरवाजा उघडून ठेवून हा. झालं. आता जंगलात ना पार्टी चालू आहे. जंगलात. सिंहाची. आणि त्याच्या लग्नामध्ये सगळेजण आले, सगळे प्राणी आले. एक प्राणी नाही. सांग नको तुला काय कोणता प्राणी ना? जंगलामध्ये सिंहाचं लग्न चालू आहे. तिथे सगळे प्राणी आलेले पण एक प्राणी नाही. एक प्राणी. सांगा सांगा. शाळेला होतो. मी तुला हिंट देऊ का? हिंट पाहिजे का तुला? हिंट जाऊ दे. सांग ना. हारली. एक प्राणी हां ऑप्शन दे. ऑप्शन द्यायचे का? 4 ऑप्शन दिले त्याच्यातून एक आन्सर नाही. त्याच्यातून एक ओळख नाही. हां विचार. कुठलंय मग सगळ्यांना ट्रिप करून? लोकलचे हा का? बढिया. हिप हिप हुर्रे. कसं वाटलं तुला? छान वाटलं मामी तुम्हाला? मस्त. आपण काय करू? अभी किधर जाने का है गाइस? अभी एक ऐसी जगह है जहाँ पे मस्त सुकून मिलेगा. वो है हमारे घर. उधर जा रहे हैं हम लोग अभी. वापस जा रहे हैं. विनायक टेक्सटाईल मार्केट इथे आम्ही थांबलेलो आहे आता शॉपिंग करण्यासाठी. दिस इज अवर शॉपिंग गाईज. हाऊ मेनी साडी वी आर परचेसिंग. आम्ही खूप मोठ्या साड्यांच्या शॉपिंग केलेल्या आहे. बघा तुम्हाला दिसतच असेल. वेगवेगळ्या पॅटर्न, वेगवेगळे कलर, लॉट्स ऑफ शॉपिंग आम्ही इथे केलेली आहे. फार मस्त मस्त. आणि शॉपिंग झाल्यानंतर आम्ही केलेलं मस्तपैकी जेवण. आणि इथं बघा जेवणची पहिली रसम चालू आहे सगळ्यांचं डिश वॉश करणं विथ टिश्यू पेपर. झाले आणि मग आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी आता जेवण. आमच्या घरी आलेले होते आता पाहुणे. आता ते चालले आहे रिटर्न त्यांच्या घरी. त्यामुळे मग आता आम्ही त्यांना गिफ्ट देत आहे. साडी, टोपी, रुमाल ते आणि प्लस त्यांचा आशीर्वाद पण घेतला आहे. मी मामीला साडी दिलेली आहे. आता राहुल मामांना टोपी शॉल देत आहे. आमच्या इकडे पाहुणचार असंच होत असतो गाईज. तुमच्या इकडे कसा होतो ते तुम्ही कमेंट करून सांगा. नाही का? आपल्या बरोबर नाही आले फोटो. फोटो नाही काढले आपले. इकडे बघा. घेऊन टाक. बटन पेक्षा हे इझी आहे. बटन दाबायला
फोटो महाराष्ट्राचे सगळे हो आता काय लहान झालंय. पाहुणे चालले आहे आता त्यांच्या घरी गाईज. त्यांना करूया बाय बाय. ही होती आमची फॅमिली ट्रिप, फॅमिली व्लॉग. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.